आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जोरदार तयारी। महायुतीच्या संयुक्त मेळाव्यांना 20 ऑगस्ट पासून कोल्हापुरातून सुरुवात होणार। राज्यामध्ये महायुतीचे 9 मोठे मेळावे। मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतची भेट। मतदारसंघातील कामाविषयी मी ज्या पक्षात आहे त्याच पक्षातून निवडणूक लढवणार। काँग्रेसच्या काही नेत्यांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रकार। आमदार जितेश शांतापूरकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचा सर्वात मोठा वाटा उत्तर महाराष्ट्राचा असेल। लोकसभेमध्ये मागे पडलो मात्र विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकू, गिरीश महाजन यांचा दावा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी घेतली काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपाई आणि काँग्रेसमध्ये युती होण्याचे संकेत। धाराशिव जिल्ह्यातील विधानसभेची एकही जागा सोडणार नाही, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य। मला कुणीही पाडू शकत नाही, माझ्या मतदारसंघामध्ये माझं काम, माझे कार्यकर्ते अंगावर आले तर शिंगावर घेऊन कार्यक्रम करतील, मंत्री अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। इचलकरंजी विधानसभेमध्ये राहुल आवाडे यांच्या नावाची आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून घोषणा। ताराराणी पक्षाचे 3 ते 4 उमेदवार विधानसभेमध्ये पाठवणार असल्याचा निर्धार। गोंदियावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच। गृह मतदारसंघ असल्यानं आम्हाला जागा मागण्याचा अधिकार, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। तर भाजपची पारंपरिक सीट असल्यानं जागा आम्हालाच मिळेल, भाजपचे नेते परिणय फुके यांचा दावा।